नमस्कार, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। सकाळी आपण गाडी काढली कारण आला होता आपल्याला कंपनीतून कॉल। मग म्हणलं साहेबांना गाडी भरायची, त्यामुळे लवकरात लवकर या। थोडंसं जायला पण उशीर झाला होता, मग काय लावला रेट्या। मग म्हणलं लवकरात लवकर पोहोचून आधी गाडी भरायला पाहिजे। एक नंबर वातावरण पण मग काय लावला रिपीट। मग म्हणलं चला आधी पहिल्यांदा पोहोचाव आणि गाडी भरून घेऊ, कारण आज आपल्याला जायचं होतं लांब। त्यामुळं पोहोचलो कंपनीत। मग कंपनीत गेल्यानंतर कंपनी पण थोडीशी बंद होती, त्यामुळे लगेचच गाडी वगैरे भरून घेतली आणि तिथून आलो खाली आपल्या अमित भाऊच्या दुकानावर। अमित वाडकर साहेबाचं इथं दुकान आहे सुतईचं वगैरे, त्यामुळे तिथून सुतई घेतली। सुतई आपल्या गावात द्यायची होती, त्यामुळे मग निघालो वापस परतीच्या मार्गानं। परत आपल्याला आपल्या गावाकडे यायचं होतं, कारण इथून जायचं होतं आपल्याला जवळपास बिलोली, म्हणजे 110-120 किलोमीटर। मग आलो काय दत्ताभाऊच्या हॉटेलवर, इथं बाबाभाई बसले होते। बाबाभाई सोबत नका चहा वगैरे घेतला। मग आलो शिरोळमध्ये। मग म्हणलं डिझेल टाकून घ्यावं, आणि आज आपल्यासोबत आपले 2 मित्र येणार होते। मग म्हणलं चला आपण जाऊन बिलोली फिरून येऊ। मग काय लावला रिपीट, लागलो बरमुखेड हायवेला। या रस्त्याला कसं आहे, रस्ता खूप कमी किलोमीटर आहे हो, पण ब्रेकर इतके आहेत ना, कोण होता तो बनवणारा काय माहिती, पायाची पार वाट लागून गेली। एक गाव गेलं की 3 स्पीड ब्रेकर यायला लागलेत। मग म्हणलं चला आता ब्रेकरवर जाऊन खूप भूक लागली होती। मग म्हणलं थोडासा वडापाव खाऊ। आपण मुखेड वगैरे पास केलं। मग म्हणलं इथे एक वडापाव खायला लागते। वडापाव वगैरे खाल्लो आणि अजून प्रवास पुढे चालू केला। जवळपास आपल्याला इथून 40 किलोमीटर जायचं होतं। आपण जवळपास नरसीला पोहोचलो। नरसीला पोहोचल्यानंतर तिथून आपल्याला जायचं होतं बिलोलीमध्ये, आणि आपण दुकानापाशी जाऊनच फोन केला मालकाला। मालक पण आला आणि आपल्यासोबत आला होता खुद्दू आणि अनवर। मग म्हणले चला आमचं पण काम संपलंय, चला फिरून येऊ। मग म्हणलं चल की भाऊ आपण जाऊन फिरून येतो। मग काय आम्हाला आले 4-5, आधी 2च आले होते। मग पुन्हा काय तेच त्यांच्यात वाद झाला की मग 5-6 जण आले। काय आपल्याला सोपं झालं, 10 मिनिटात गाडी खाली झाली। मारली रस्सी, म्हणलं आता काय रस्सी मारली आहे, आता नीट गावाकडे निघायचं। मग काय लागलो लगेच परतीच्या मार्गाला। वातावरण पण एक नंबर झालं होतं, त्यामुळं मग म्हणलं आता खट्याखट्या निघायला लागते गावाकडं। आता रिकामी गाडी होती। मग काय लावला रिपीट, नुसतं रिपीट लावत मग निघालो पुढे। मग तिथं आलो एका टोलनाक्यावर काय इथं कॅशचे टोलनाके आहेत, कुणाकडे कॅश असते कुणाकडे नसते। इथं लई वेळ लागला। मग आपण काय रिटर्नचं फाडलं होतं, ही गाडी गेली की आपल्याला लगेच निघायचं होतं। मग काय MH12चं एक कंटेनर होतं, हे पुढे सरकलं आणि आपण पण निघालो। पुढे येऊन मग मुखेडचा या अलीकडे थोडासा घाट लागतो। मग पार्सल आणला होता नाश्ता। मग म्हणलं नाश्ता वगैरे करावं आणि निघावं आपापल्या गावाकडं। मग काय म्हणलं नाश्ता वगैरे केला आणि पोहोचलो लवकरच आपल्या गावाकडे। मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।